एक ग्लास पाणी गरम करतो, त्याच्यात गरम करताना 1 चमचा जिरा टाकतो. ताप येतो कधी आपल्या अंगात काहीतरी आजारपणा आला, त्याच्याबरोबर आपले जे व्हाईट सेल आहेत त्यांनी फाईट केला का तो मेला, तो जीवाणू मेला आणि काही आपले व्हाईट सेल पण मेले, पण ते आतमध्ये राहिले. अच्छा, मेलेली वस्तू कधी पण थंड असते. तो थंड असेल का आतमध्ये थंड झाला का बाहेरून ताप येणार. आपलं शरीर आहे ना, तो बाहेरून गरम झाला म्हणजे आतून थंड आहे. मग आपल्याला ताप आला म्हणजे आतून थंड झाला का त्याला आतमधून गरमी द्यायला आणि आपल्या अंगात ते अजून पण वॉर चालू आहे, मग त्याला सपोर्ट द्यायला आपण काय करतो, 1 ग्लास पाणी गरम करतो, त्याच्यात गरम करताना 1 चमचा जिरा टाकतो. जिराची तासीर आहे ना ते गरम आहे. जिरा आहे ना ते 2 कामं करतो. एक ते गरमी उत्पन्न करतो, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन पण प्रॉपर होतो आणि डायजेशन प्रॉपर झाला का शक्ती येते अंगात, व्हाईट सेल नवीन निर्माण होतात म्हणजे ते फाईट करतात. आणि दुसरा आतून त्यांनी गरम केला शरीर म्हणजे तुमचा बाहेरचा ताप निघून जातो. हे जे अच्छा ते फक्त आपण जिरा उबलताना आपलं ताप जातो, पण त्याच्यात थोडीशी हळदी आणि थोडं मीठ टाकला का आतमध्ये ते अँटीबायोटिक सारखं काम करतो. म्हणजे जीवाणूंना पण मारून टाकतो.